सर्वसमावेशक अर्थसंकल्पामुळे शेतकरी व ग्रामीण विकासाला नवी चालना. गणेश हाके. राज्याच्या नव्या अर्थसंकल्पाचे भाजपाचे प्रवक्ते गणेश हाके यांनी स्वागत करत तो सर्वसमावेशक आणि विकासाभिमुख असल्याचं मत व्यक्त केलंय। या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, विविध अनुदाने तसेच सिंचन व पायाभूत सुविधांसाठी मोठ्या तरतुदी करण्यात आल्यात। यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यास मदत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी नव्या योजना जाहीर केल्या असून रोजगार निर्मितीलाही प्रोत्साहन मिळणार आहे। शिक्षण व आरोग्य क्षेत्रालाही प्राधान्य देत शासनानं सर्वसामान्य नागरिकांच्या विकासाचा विचार केलाय। हा अर्थसंकल्प विकसित भारतच्या दिशेनं महत्त्वाचं पाऊल असल्याचं हाके यांनी नमूद केलंय। परभणी जिल्हा प्रतिनिधी प्रवीण चौधरी, टाइम्स ऑफ महाराष्ट्र। हा अर्थसंकल्प म्हणजे हा सर्वांसाठीचा अर्थसंकल्प आहे, ज्याला सर्वसमावेशक अशा स्वरूपाचा म्हणता येईल। सर्व जाती धर्माच्या सर्व वर्गाच्यासाठीचा हा अर्थसंकल्प आहे आणि आत्तापर्यंत जेवढे महाराष्ट्रामध्ये अर्थसंकल्प म्हणजे सादर झाले होते त्यात सर्वाधिक रकमेचा म्हणजे 7,69,000 कोटी रुपयाचा हा इतक्या मोठ्या रकमेचा अर्थसंकल्प आहे। आणि या अर्थसंकल्पामध्ये शेतकरी, शेतमजूर, महिला, युवक म्हणजे कर्मचारी असतील, सर्व म्हणजे विशेषतः महिला शेतकऱ्यांच्यासाठीची यावर्षी आंतरराष्ट्रीय शेतकरी महिला वर्ष आहे, म्हणून महिलांच्यासाठीच्या खूप चांगल्या योजना या अर्थसंकल्पामध्ये, ज्या शेतीशी जोडधंदा ज्याला म्हणून आपण त्याला पशुसंवर्धनासाठीच असेल, डेअरी असेल, मत्स्य व्यवसाय असेल, अशासाठी विशेष महिलांसाठीच्या ह्या योजना या अर्थसंकल्पामध्ये आहेत। आणि शेतकऱ्यांसाठी तर खऱ्या अर्थानं खूप चांगल्या अशा स्वरूपाच्या योजना या आपल्या अर्थसंकल्पामध्ये आहेत। 2 लाखापर्यंतची शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा याच्यात केलेली आहे। मोफत वीज देण्याचं शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना ही घोषणा त्याच्यात आहे। विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्यासाठी ज्या गोष्टी लागतात ती वीज, पाणी, वीज तर मोफत दिलेली आहे, त्याच्यासाठी फार मोठ्या प्रमाणावरती सौरवरती म्हणजे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये 16,000 मेगावॅट वीज निर्माण करण्याचं उद्दिष्ट ठेवून हे वीज एवढी जी निर्माण केली जाणारी आहे ती शेतकऱ्यांच्यासाठी त्यातला मोठा वाटा आहे। आणि सर्वच क्षेत्रामध्ये, सामाजिक न्याय क्षेत्रामध्ये आत्तापर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात सामाजिक न्याय विभागासाठीचं बजेट नव्हतं। आदिवासी विभागासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात आतापर्यंत इतकी रक्कम कधीच देण्यात आली नव्हती। इतक्या मोठ्या प्रमाणात तरतूद याच्यामध्ये करण्यात आलेली आहे। शहरी विकासाबरोबरच ग्रामीण विकास याच्याकडे फार मोठ्या प्रमाणात भर दिलेला आहे। 1,000पेक्षा जास्त लोकसंख्या असलेली सर्व गावं आता सिमेंट कॉन्क्रीटने जोडली जाणार आहेत। म्हणजे शहरात तर सांगितलं तुम्हाला, म्हणजे शहरात तर फार मोठ्या प्रमाणात मेट्रोचं जाळं निर्माण केलं जातं आहे। शहरातमध्ये अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या झोपडपट्टी विकासाची योजना असेल, तिथं तुम्हाला पंतप्रधान आवास योजना असून घरं देण्याची योजना असेल, की ह्या सगळ्या योजनांच्यासाठी मोठ्या प्रमाणात तरतूद करून महाराष्ट्रातला प्रत्येक अगदी शेवटचा माणूस या अर्थसंकल्पामध्ये अंत्योदयाची संकल्पना मांडलेली आहे। आणि अंत्योदय म्हणजे जो शेवटचा, या महाराष्ट्रातला शेवटचा माणूस त्याच्यासाठीचा हा अर्थसंकल्प आहे आणि त्याचा डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्प हा सादर करण्यात आलेला आहे।